नमस्कार मित्रांनो. नितीन गडकरी यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिलं तर लक्षात येतं की ते केवळ केंद्रीय मंत्री नाहीत, तर भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचे धुरा सांभाळलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. 2014 जेव्हा केंद्रात भाजपा सत्ताधारी झाला, तेव्हापासून गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची जबाबदारी आली. या काळात त्यांनी केलेल्या कामाची तुलना भारताच्या राजकीय इतिहासात क्वचितच कुणाशी तरी करता येईल. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत त्यांनी रस्त्याचं जे जाळं विणलं, त्यामुळे त्यांना विकास पुरुष ही उपाधी मिळाली. पण जसा जसा त्यांचा उल्लेख उंचावत गेला, तशी तशी भाजपाच्या अंतर्गत वर्तुळात समीकरणं बदलू लागली. या चर्चांना खरी सुरुवात झाली ती भाजपाच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या संस्थेमधून, म्हणजेच पार्लमेंटरी बोर्डमधून. पार्लमेंटरी बोर्डमधून नितीन गडकरी यांना अचानक डच्चू देण्यात आला तेव्हापासून भाजपाच्या संसदीय मंडळातून गडकऱ्यांसारखा ज्येष्ठ नेत्याला बाहेर काढणं हा अनेकांना मोठा धक्का होता. इथूनच खऱ्या अर्थाने गडकऱ्यांचे पंख छाटण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली, असं राजकीय विश्लेषक सांगतात. नमस्कार, मी रोनक सरनोबत. तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. या सर्व घडामोडींमध्ये अनेक कारणे असल्याचं बोललं जातं. पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे गडकऱ्यांची थेट आणि स्पष्ट वक्ती स्वभावशीलता. नितीन गडकरी हे आपल्या मनातली गोष्ट जाहीरपणे बोलण्यासाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांच्या भाषणांमधून किंवा विधानांमधून स्वपक्षीय नेतृत्वाला तोमणे मारल्याचं किंवा अप्रत्यक्षपणे टोले लगावण्याचे संदर्भ शोधले जातात. जेव्हा देशात विरोधक कमकुवत होतो, तेव्हा गडकऱ्यांच्या काही विधानांचा वापर विरोधकांनी भाजपा सरकारवर टीका करण्यासाठी केला. राजकारणात अशा प्रकारची स्पष्ट वक्ती भूमिका बऱ्याचदा नेतृत्वाला खटकणारी ठरते. त्यामुळे पक्षातील एका मोठ्या गटाला गडकऱ्यांची ही शैली फारशी रुचत नव्हती आणि तिथूनच त्यांच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न चालू झाला, असं मानलं जातं. दुसरं कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत असलेली त्यांचे संबंध. नितीन गडकरी हे मूळचे नागपूरचे आहेत आणि संघाच्या मुख्यालयाशी त्यांचे अत्यंत जवळचे व कौटुंबिक संबंध आहेत. जेव्हा जेव्हा भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वात आणि संघात काही मतभेद किंवा तणाव निर्माण होतो, तेव्हा गडकरी हे संघाचे विश्वासू दूत म्हणून समोर येतात. 2014 आणि 2019च्या काळात जेव्हा मोदी आणि शहाच्या जोडीचा पक्षात पूर्ण दबदबा निर्माण झाला, तेव्हा पक्षांतर्गत लोकशाही आणि इतर नेत्यांचं महत्त्वाबद्दल संघाच्या मनात काही शंका होत्या. अशा वेळी गडकऱ्यांचा चेहरा हा संघासाठी एक पर्यायी चेहरा म्हणून नेहमी मागे ठेवला गेला होता. हीच गोष्ट कुठेतरी केंद्रीय नेतृत्वाला खटकत असावी. स्वतःचा एक स्वतंत्र जनाधार आणि संघाचा एक भक्कम पाठिंबा असलेला नेता जर पक्षात असेल तर तो कधीही आव्हानात्मक ठरू शकतो, ही भीती दिल्लीच्या चाणक्याला नक्की आली असावी. त्यामुळे गडकरींचा प्रभाव दिल्लीत कसा कमी करायचा यावर युवर्चना आखली गेलेली दिसते. आता प्रश्न येतोय की सध्या नेमकं काय होतंय. नुकत्याच पार पडलेल्या घडामोडीवर जर नजर टाकली तर केंद्रीय मंत्रिमंडळात गडकरींकडे रस्ते वाहतूक मंत्रालय जरी काम ठेवलं असलं तरी पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर आणि महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयामध्ये त्यांचं स्थान पूर्वीसारखं राहिलेलं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातही जिथे गडकऱ्यांचा एकेकाळी मोठा शब्द असायचा, तिथे आता त्यांचे पंख मर्यादित करण्यात आलेत. महाराष्ट्रातील भाजपाचे निर्णय आता थेट दिल्लीतून किंवा राज्यातील इतर नेत्यांमधून घेतले जातात, ज्यामध्ये गडकरींना फारसं स्थान नसतं. एवढंच नाही तर नागपुरात किंवा विदर्भात त्यांच्या समर्थकांना तिकीट नाकारणं किंवा साईडलाईन करणं अशा गोष्टी मागच्या काही काळात घडल्या आहेत. हा सर्व प्रकार गडकरींना हे दाखवून देण्यासाठी आहे की तुम्ही कितीही मोठे असाल तरी पक्षाचं हायकमांड हाच सर्वोच्च आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे आता राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काहींच्या मते गडकऱ्यांचा हा डाऊनफॉल नसून केवळ एक राजकीय विश्रांती असावी अशी रणनीती असू शकते, कारण गडकरी हे सहजासहजी हार मानणाऱ्यातले नेते नाही आहेत. त्यांच्याकडे असलेला हा दांडगा अनुभव आणि स्वरपेक्षी नेत्यांशी असलेले त्यांचे चांगले संबंध ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. संकटाच्या काळात किंवा पक्ष अडचणीत असताना गडकरी पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून समोर येऊ शकतात. पण दुसरीकडे दिल्लीतील सध्याची सत्ता समीकरणं पाहता नवीन पिढीला पुढे आणण्याच्या नावाखाली जुन्या आणि ज्येष्ठ नेत्यांना मार्गदर्शक मंडळाच्या वाटेवर सोडण्याची जी भाजपाची जुनी परंपरा आहे, तीच परंपरा आता गडकरींच्या बाबतीत लागू केली जाते का काय, अशी भीती त्यांच्या समर्थकांना वाटते. शेवटी राजकारण हे अत्यंत क्रूर आणि अनपेक्षित वळणांनी भरलेलं खेळ आहे. इथे आज जो शिखरावर आहे तो उद्या कुठे असेल काही सांगता येत नाही. नितीन गडकरी यांना देशाच्या विकासात दिलेले योगदान कोणीच नकारू नाही शकत, अगदी त्यांचे विरोधकही नाहीत. पण पक्षांतर्गत राजकारणांची गणितं काही वेगळी असतात. तिथे कामापेक्षा निष्ठा, ताकद आणि समीकरणांना जास्त महत्त्व असतं. आता दिल्लीच्या चक्रव्यूहात गडकरी स्वतःला कसं टिकवून ठेवतायत ही खरोखरच त्यांचे पंख पूर्णपणे छाटून बाजूला सारलं जातं, हे आता येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट नक्की की नितीन गडकरी यांच्यासारख्या नेत्याला साईडलाईन करणं भाजपासाठी किती सोपं वाटतंय, तितकं ते भविष्यात पक्षासाठी फायद्याचं ठरेल का, हा एक मोठा प्रश्न आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.